नमस्कार. आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण बघणार आहे शेवईचा उपमा. खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि सकाळच्या घाईत झटपट बनवून तयार होते. चला तर मग आपण बघूया त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते. उपमा बनवण्यासाठी मी 1 वाटी शेवई घेतली आहे. ही घरी बनवलेली गव्हाची शेवई आहे. अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, थोडेसे मटर, 1 हिरवी मिरची, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर, 1 छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून. फोडणीसाठी मी जिरे, मोहरी, हळद हे सगळं पाव चमचा घेतला आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणीला. गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली होती. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी आपल्याला छान तळतळू द्यायची आहे. मी एक कांदा असा छान मस्त बारीक चिरून घेतला आहे. तो आपल्याला आता तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवल्यानंतर त्यामध्ये मिरची, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं हे सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आता हा असा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते. अर्धा टोमॅटो घेतला आहे मी. टोमॅटो आणि मटर सोबतच टाकले आहे मी, म्हणजे जोपर्यंत टोमॅटो मॅश होईल तोपर्यंत आपले मटर पण शिजतात. मस्त झटपट बनणारी रेसिपी आहे. सकाळच्या घाईत अगदी लवकर बनतो मस्त. लहान मुलांना सुद्धा आवडते. लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आता मी यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेते आणि हे सुद्धा छान परतवून घेते. तुम्ही यामध्ये आणखी भाज्या टाकू शकता. शिमला मिर्च आणि गाजर सुद्धा टाकू शकता, म्हणजे अजून पौष्टिक बनेल. आता बघा, मी या वाटीने 1 वाटी शेवई घेतली आहे. आता ही शेवई आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि शेवई सुद्धा आपण छान परतवून घेणार आहे 1-2 मिनिट. आता ही शेवई आपल्याला छान भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मस्त टोमॅटो आणि मटरचा पूर्ण फ्लेवर शेवईमध्ये उतरतो. बघा, खूप छान दिसते. आता त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. साईडलाच मी पाणी गरम करत ठेवलं होतं. हे बघा, मी यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. झाला आपला 2 ते 3 मिनिटात आता उपमा बनवून रेडी होतो. मस्त दिसत आहे. तुम्हाला जर थोडा ओलसर पाहिजे असला तर तुम्ही आणखी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता. हे बघा, आपला उपमा बनवून रेडी आहे. करून बघा शेवई उपमा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.